आज आपण एकदम झटकेपट खायला उपयोगी पडणारे निंबाचे लोणचे बनवणार आहोत। या आधील व्हिडिओमध्ये आपण बघितलेच होते की अस्सल पारंपरिक पद्धतीचे निंबाचे लोणचे कसे बनवले जाते आणि आज जे आपण निंबाचे लोणचे बनवणार आहेत हे इन्स्टंट बनणारे आहे। लगेच तयार झाले की तुम्ही याला खाऊ सुद्धा शकता। तर चला मग निंबाचे इन्स्टंट लोणचे रेसिपी कशी बनवली जाते ते बघूया। नमस्कार मंडळी, कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। इन्स्टंट निंबाचे लोणचे बनवण्यासाठी येथे मी अर्धा तास आधी निंबू पाण्यामध्ये स्वच्छ करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे निंबाला जो बाहेरच्या साईडने जो डस्ट असतो तो पूर्ण निघून जातो आणि सोबतच निंबाला जर जास्त कडवटपणा असेल तर तो सुद्धा कमी होतो। कधीही निंबाचे लोणचे बनवायच्या आधी अर्धा तास निंबू मिठाच्या पाण्यामध्ये जरूर डीप करून ठेवा। आता आपण यामधील 1 किलो निंबू स्वच्छ धुवून घेऊया। निंबाचे लोणचे घालत असताना निंबू ताजेच असावे तरच आपले लोणचे छान टिकते आणि टेस्टीसुद्धा लागते। आता मी सर्व निंबू स्वच्छ पाण्याने धुवून घेते। तुम्ही बघू शकता सर्व निंबू मी पाण्याच्या बाहेर स्वच्छ धुवून काढून घेतलेले आहे। आता यामधील आपण 1 किलो निंबू स्वच्छ कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेऊया। अशा प्रकारे सर्व निंबू आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे। यामधील मी फक्त 1 किलोचेच लोणचे इन्स्टंटवाले बनवत आहे आणि बाकीचे जे 4 किलो निंब आहे त्यांचे मी अस्सल पारंपरिक पद्धतीचे निंबाचे लोणचे कसे बनवले जातात तो व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जरूर बघा। इथे आपले सर्व निंबू छान स्वच्छ पुसून झालेले आहे। आता आपण इथे सर्व निंबू कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी जे निंबाचे लोणचे घालत आहे त्या निंबाचा आकार खूप मोठा आहे, त्यामुळे मला इथे 4 फोडीऐवजी 8 फोडी कराव्या लागणार आहे। तुम्ही बघू शकता निंबू कट झाल्यानंतर त्यामधील बियासुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायच्या आहे। निंबू कट करत असताना जर आपण बिया काढून घेतल्या तर ते आपल्याला एकदम सोपी पडते। निंबाचे बिया काढल्यामुळे आपण जे लोणचं टाकत असतो ते लोणचे जास्त कडवट होत नाही, त्यामुळे कधीही निंबाचे लोणचे घालत असताना तुम्ही त्यामधील बिया जरूर काढून घ्या। अशा प्रकारे कट करत असतानाच मी सर्व निंबामधील बिया काढून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता येथे आपले सर्व निंबू कट करून झालेले आहे। अशा प्रकारे मी सर्व निंबू कट करून घेतलेले आहे। इन्स्टंट लिंबाचे लोणचे तयार करण्याकरता आपल्याला महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला सर्व कट केलेले निंबू येथे छान 3 ते 4 शिट्ट्या देऊन वाफवून घ्यायचे आहे। त्यामुळे निंबाची जी साल आहे ती छान शिजल्या जाते। अशा प्रकारे दोन्ही कुकरच्या भांड्यामध्ये मी कट केलेले निंबू टाकून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालूया। कुकरमध्ये जास्त पाणी घालायची अजिबात गरज नाही। त्यानंतर कुकरचे भांडे ठेवूया। या डब्यावरती एक प्लेट झाकून घेऊया। त्यामुळे काय होईल, वाफेचे जे पाणी आहे ते आपल्या कट केलेल्या निंबामध्ये जाणार नाही आणि आपले लोणचेसुद्धा खराब होणार नाही। अशा प्रकारे इथे मी दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवलेले आहे आणि त्यावरती प्लेटसुद्धा झाकलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला कट केलेले निंबू वाफवून घ्यायचे आहे। कुकरला झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे।
येथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि थोडा वेळ थंड झाल्यानंतर आता कुकर आपण ओपन करूया। तुम्ही बघू शकता इथे आपले लिंबू मस्त छान शिजलेले आहे। शिजलेले लिंबू जे आहे ते एका कढईमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही लिंबाचे लोणचे बनवत असताना आपल्याला स्टीलच्याच भांड्याचा उपयोग करायचा आहे। जर्मनचे भांडे जर घेतले तर लिंबू काळे पडतात आणि लोणचंसुद्धा काळं पडतं। त्यामुळे स्टीलचेच तुम्ही भांड्याचा येथे लोणचं बनवत असताना यूज करा। अशा प्रकारे शिजवलेले सर्व लिंबू कढईमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता येथे आपले लिंबू छान शिजलेले आहे। फक्त आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत, त्यापेक्षा जास्त कुकरच्या शिट्ट्या काढायच्या नाही आहे। त्यानंतर लिंबाची कढई गॅसवरती ठेवूया। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच जिरं पावडर घालूया। त्यानंतर यामध्ये मी 2 चम्मच लाल मिर्च पावडर घालत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त मिरची पावडर घालू शकता। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच सेंधा मीठ घालूया। सेंधा मीठ घातल्यामुळे लोणच्याला एकदम वेगळी टेस्ट येते। त्यासोबतच यामध्ये मी अर्धा चम्मच साधे मीठसुद्धा घालत आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी गूळ घालूया। लिंबाचे लोणचे तयार करत असताना त्यामध्ये जर आपण गूळ घातले तर लिंबाचे लोणचे एकदम टेस्टी बनते। त्यानंतर यामध्ये मी 2 वाट्या साखर घालत आहे। तुम्ही बघू शकता लिंबू हे खूप आंबट असतात, त्यामुळे यामध्ये साखर आणि गुळाचे प्रमाण हे थोडे जास्तच घालावे लागते। येथे मी 1 किलो लिंबाकरता 2 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ असे घेतलेले आहे। म्हणजे वजनामध्ये जर तुम्ही बघितले तर येथे 300 ग्राम ही साखर आहे आणि जवळपास 150 ग्राम ही गूळ आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि आता मी इथे गॅस सुरू केलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान मीडियम गॅसवरती छान शिजून घ्यायचे आहे। व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर कविताच किचन या पेजलासुद्धा फॉलो नक्की करा। आपल्याला लिंबाचे लोणचे कमीत कमी 15 मिनिट मीडियम ते हाय फ्लेमवरती छान शिजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान लिंबाचे लोणचे इथे शिजत आहे। इथे 10 मिनिट झालेले आहे, आपले लोणचे शिजत आहे ते तुम्ही बघू शकता। साखर आणि गुळाचे जे पाणी सुटलेले होते ते इथे आता थोडे गाढे झालेले आहे। जोपर्यंत लिंबाचे लोणचे छान गाढे होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे हे लोणचे छान शिजवून घ्यायचे आहे। या लोणच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला घालायची अजिबात गरज पडत नाही। हे लोणचे शिजल्यानंतर खूप टेस्टी आणि चविष्ट लागते। लिंबाचे लोणचे शिजत आहे त्याला 10 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता मी यामध्ये थोडी हिंग घालत आहे। कुठल्याही लोणच्यामध्ये जर हिंग घातले तर लोणच्याची टेस्ट ही एकदम छान लागते। त्यामुळे कुठलेही लोणचे बनवत असताना तुम्ही हिंगाचा जरूर वापर करा। तुम्ही बघू शकता
ऑलमोस्ट इथे आपले लोणचे तयार व्हायला आलेले आहे. फक्त आपल्याला काही वेळच आता पुन्हा हे लोणचे जे आहे ते थोडे शिजून घ्यायचे आहे. लिंबाचे इन्स्टंट लोणचे बनवायला एकदम सोपी आहे. हे लोणचे 1 वर्ष सहज टिकते. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही इन्स्टंट लिंबाचे लोणचे या पद्धतीने बनवू शकता, किंवा जर तुम्हाला अस्सल पारंपरिक पद्धतीचे लिंबाचे लोणचे बनवायचे असेल तर रेसिपी व्हिडिओ मी कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही बघू शकता येथे आपले लिंबाचे लोणचे छान गाढे आलेले आहे. अशाच पद्धतीचे आपल्याला लिंबाचे लोणचे छान गाढे इथपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे तयार केलेले लिंबाचे लोणचे छान थंड झालेले आहे आणि सोबतच छान गाढेसुद्धा आलेले आहे. आता तयार लिंबाचे लोणचे काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊया. हे लोणचे आपण तयार केल्यानंतर इन्स्टंट लगेच खाऊ शकतो. हे लोणचे छान 1 वर्ष टिकतात. त्यामुळे तुम्हाला इन्स्टंट लिंबाचे जर लोणचे बनवायचे असेल तर ही रेसिपी किंवा ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सोबतच मी पारंपरिक पद्धतीचे लिंबाचे लोणचे कसे बनवले जाते तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही त्या प्रकारे सुद्धा 3 ते 4 वर्ष टिकेल अशा प्रकारे लोणचे तयार करू शकता. इन्स्टंट तयार लिंबाचे लोणचे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. हे लोणचे खायला एकदम टेस्टी आणि यमी लागते. इन्स्टंट खायला तयार असल्यामुळे आपण लगेचच जेवणासोबत याचा छान आस्वाद घेऊ शकतो. फ्रेंड्स, तुम्हाला इन्स्टंट लिंबाचे लोणचे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला आणि कविताच किचन या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. काही सजेशन असल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.